डान्सिंग लाईट ह्याच्यावर कशी बनवायची आहे. तर मी ह्या डान्सिंग लाईटला बनवायसाठी एक आर्डिनो आणि एक ब्रेडबोर्ड यूज केला आहे आणि काही LED आणि जम्पर. तर बघा, तर तुम्ही बघू शकता इथं डिस्को लाईट विथ डान्सिंग लाईट बनवली आहे. तर हे कसं बनवायचं तर आज आपण बघणार आहे. सो लेट्स स्टार्ट. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय कंपोनंट लागणार आहे बघा. तर आर्डिनोची एक कॅप लागणार आहे आर्डिनोसाठी, आणि एक ब्रेडबोर्ड, एक बॅटरी आणि एक आर्डिनो उनो तुम्ही बघू शकता, आणि जरा थोडे जम्पर वायर आणि थोडे LED बल्ब. तर आता स्टार्ट करू. तर फर्स्ट आपल्याला ब्रेडबोर्ड घ्यायचे आणि त्यात तुम्ही बघू शकता हे जे रेल्स आहेत, रेल्स ह्याच्यात निगेटिव्ह घालायचे आणि हे जे कॉलम्स आहेत त्याच्यात पॉझिटिव्ह घालायचे. बघा, आता हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह रेल्समध्ये असे घालायचे आहेत. तर तसंच घालत जायचे. अल्टरनेट कोणतेही तुम्ही लावू शकता इथे. तर आता मी तर सगळे लावल्यानंतर मग आपल्याला जम्पर वायर्स घ्यायचे. तर फर्स्ट आपण एक जम्पर वायर घ्यायची आणि ही एका या रेलमध्ये घालायची. का रेलमध्ये घालायची इथं, आणि मग ही जी वायर आहे आपल्याला आर्डिनो उनोच्या या ग्राउंड पिन मध्ये घालायची. तुम्ही बघू शकता. मी ग्राउंड मध्ये लावलेली. तर आता आपल्याला हे जे थोडे जम्पर वायर घ्यायचेत आणि ह्याच्यात मी कोणत्या ह्याच्यात टाकतो सांगतो. तर फर्स्ट वायर आहे 2 मध्ये, बघू शकता 2 मध्ये. मग नेक्स्ट आहे 3 मध्ये, असे 3 मध्ये. मग 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे एवढे वायर लावले की मग आता आपल्या सगळ्यांना या टर्मिनल्स मध्ये लावायचे. तर आता इथं घ्यायचे, इथं लावायचे, असेच करून सगळीकडे लावायचे. आता आपले सर्किट कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे जे सगळे वायर्स आहेत हे डिजिटल पिन मध्ये जाणार सगळे. हे 2 पासून चालू केले आणि 9 पर्यंत मी एंड केले. तर आता आपण ह्याची कोडिंग करायची. तर मी ह्याला साईडला ठेवतो आणि कोडिंग करू. तर आता आपण कोडिंग सुरू करू. तर मी इथं ऑलरेडी कोडिंग करून ठेवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. मी पहिला आता ह्याला डिलीट करतो. डिलीट केलं. आता मी इव्हेंट्स मध्ये जाऊन Arduino Uno starts up. When Arduino Uno starts up, तो कंट्रोल मध्ये जाऊन फॉरएव्हर घेणार. आता पिन मध्ये जाऊन सेट डिजिटल पिन
आउटपुट ॲज 9. तर तुम्ही बघू शकता इथं आपण जे डिजिटल पोर्ट्समध्ये लावलेले आहेत, तर इथं मी पिन 9 लास्ट LED ला लावलाय. तर लास्ट LED फर्स्ट लागणार, आउटपुट हाय करणार आणि मग कंट्रोलमध्ये जाऊन सेकंड्स घेणार. वेट 1 सेकंड नाही, आपण करणार 0.02 सेकंड्स. तर असंच डुप्लिकेट करणार मी डिजिटल पिनला. इथं 9 इथं आउटपुट ॲज लो करणार, लो. आणि मग ह्याला असंच डुप्लिकेट करत करत आपण ना हे करणार. मी आता परत ह्याच्या खाली हे लावतो 0.02 सेकंड्स. तर इथं डुप्लिकेट करायचं, इथं खाली लावायचं आणि फक्त आपल्याला पोर्ट चेंज करायचा. तर 8 केलं, तर पण 8 केलं. तर परत तसंच करायचं. तर इथं 8 केल्या, तर नाही 7 करायचं, सॉरी 7 तर 6 आपण जेवढे LED लावले तेवढं करणार. इथं बघू शकता मी इथं 9 8 7 6 5 4 3 2 पर्यंत मी करणार आहे. तर इथं 7चं 6 करतो. 6 झाल्यानंतर मग आता असंच करत राहायचं 2 पर्यंत. तर 3 इथं आणि 2 आल्यानंतर मग आपला एवढा कोड झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता कोड झाला आहे, पण मला अजून ॲडिशनल म्हणजे अजून त्याच्यात इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. तर मी काय करणार, अजून ह्याच्यात काय तर करणार. तर मी इथं आता डुप्लिकेट करतो या सगळ्याला. खाली घेऊन येतो ह्यांना. आता मी याला काय करणार, असे रँडमली वरचं खाली खालचं वरती असं रँडमली लावणार. तर मी तर 9चं, तर तुम्ही जर रँडमली लावत असेल तर असं करा, म्हणजे सेट डिजिटल पिन 9 आउटपुट हॅज आणि सेट डिजिटल पिन 9 आउटपुट ॲज लो, हाय आणि लो दोन्ही ब्लॉक घ्यायचे आणि लावायचे, म्हणजे तुम्ही समजू शकता की 9च आहे. तर आपण इथं टाइम चेंज पण मी करणार आहे. तर पहिला मी रँडमली लावून घेतो. इथं 9 2 मी असे एक पॅटर्ननी लावणार आहे. 9 2 आणि मग 8 नंतर 3, हां 8 3 असे लावत जाणार आहे. 8 3 आता 7 आणि मग नंतर 4, मग नंतर 6 आणि मग 5 लावून टाकायचे. ठीक आहे, असे मी रँडमली लावले आहेत. आता मी याचे टाइम चेंज करणार. तर कुठने मी स्टार्ट केलं तर इथनं स्टार्ट केलं तर 3 2 हां इथनं. तर आता मी
इथं 0.2 करंट टाकणार, 0.2. तुम्ही इथं 2 नाही 3 करतो म्हणजे ते फास्ट होईल. 3 असे चेंजेस करत जायचे. झिरो पॉइंट 3 तर 0.3 करत जायचं. झिरो पॉइंट 3 आता मी लास्टचं केलं. आता हे झालंय कोडिंग. तर आता मी परत तुम्हाला करू शकता. अजून काय करायचं आहे तुम्ही ॲडिशनल म्हणजे कोड करू शकता, रँडमली काय लावायचे तर ते. तर मी तुम्हाला दाखवायसाठी फक्त केलं, तुम्हाला समजलं असेल. मग आता मी कनेक्ट करून करतो. तर आता मी आर्डिनो उनो कनेक्ट करतो माझ्या पीसीला. तर आता मी इथं कनेक्ट करतो. कनेक्ट केला, कनेक्टेड. आता अपलोड करायचा. अपलोड व्हायलंय. The code has been uploaded successfully. आता तुम्ही बघू शकता. तर आता कोडिंग पार्ट झालेला आहे. आता आपल्याला फक्त बॅटरी कॅप लावायची आहे ह्याच्यात, आणि इथं बॅटरी कनेक्ट केली की मग तुम्ही बघू शकता पॅटर्न. तर यो पॅटर्न कंटिन्युअसली रिपीट होत जाणार. तुम्हाला जर अजून पॅटर्न ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर इथं तुम्ही वेगवेगळं टायमिंग करून वेगवेगळं पिन हाय लो करून पोर्ट्समध्ये वेगळे अल्गोरिदम यूज करून तुम्ही असे वेगळे पॅटर्न बनवू शकता. Thank you. If you like my channel, please share, subscribe and like to my channel.